राज्यामध्ये आज हवामानामध्ये बदल दिसून येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यामध्ये पुढील काही दिवस मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा प्रभाव राहील। विशेषतः आज विदर्भामधील काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता सुद्धा वर्तवली गेली आहे। तर इकडे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलाय। कोकणामधील सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसंच मध्य महाराष्ट्रामधील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या भागांमध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे आणि नाशिकला आजपासून पुढचे 3 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। घाटमाथ्याच्या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। तर येलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सतर्क राहण्याची गरज सुद्धा वर्तवली गेली आहे। अवकाळी संदर्भात ही मोठी अपडेट आपण पाहतोय। गेले 1 ते 2 महिने सतत तापमान 38 अंश सेल्सिअसच्या पुढे जातोय पारा। मात्र अचानक राज्यामध्ये आज हवामानामध्ये बदल दिसून येण्याची शक्यता हवामान विभागाच वर्तवत आहे आणि भारतीय हवामान खात्याने जो अंदाज वर्तवलाय त्यानुसार राज्यामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस बरसण्याचा अंदाज आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी गौरव साळी आपल्या सोबत आहेत। गौरव, अगदीच ऊन होतं, आपण पाहिलं 38 ते 39 अंश दरम्यान सेल्सिअस ऊन आणि त्यानंतर आता ही अवकाळी पावसाची शक्यता। कशी खबरदारी घ्यायला सांगितली प्रशासनाने शेतकऱ्यांना, कारण की पिकांचं नुकसान होऊ शकतंय? अगदी खरं शब्द आपण जर पाहायला गेलं तर पुढील काही दिवसामध्ये वातावरणात बदल होण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने वर्तवलेली आहे आणि यानुसार हवामानामध्ये बदल होऊन अवकाळी पाऊस होण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने आता वर्तवलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर सध्या उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे प्रत्येक ठिकाणी। पारा जो आहे हा 40 अंशांपार जात आहे आणि उन्हाचा कडाका जो आहे तो जाणवत आहे। मात्र अशातच आता हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांमध्ये अवकाळी पाऊस त्याचबरोबर गारपिटीचा जो अंदाज आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे आणि यामुळे शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे। आपण जर पाहायला गेलं तर कांदा, हरभरा, मक्का त्याचबरोबर तुमचा कांदा या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर पुढील काही दिवस हे राज्यासाठी इशारा देण्यात आलेला आहे की पुढील काही हो, दिवसामध्ये अवकाळी पाऊस त्याचबरोबर गारपीट होऊ शकते आणि त्यामुळे नागरिकांनी देखील आता खबरदारी घेण्याचं आवाहन जे आहे ते प्रशासनामार्फत करण्यात आलेलं आहे आणि अगदी. पावसासंदर्भात नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन देखील आपण करत आहोत हो, सध्या। बरोबर आहे। मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये हीच अपेक्षा। अपडेट घेत राहू गौरव, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।